उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात जर जायची कुठे इच्छा होत नसेल तर ती म्हणजेच किचनमध्ये. त्यातल्या त्यात संध्याकाळी तर अजूनच इच्छा होत नाही, कारण की गॅस आपला भरपूर वेळ चालतो आणि त्यामुळे तर भरपूर असं गरम होतं. त्यावरती बेस्ट ऑप्शन म्हणजेच अगदी झटपट तयार होणारे मेनू आपण बघतो. जसं की खिचडी, भात अशा प्रकारचे मेनू तर आपण बनवतो. पण रोज-रोज तर खिचडी भात आपण खाऊ शकत नाही. तर यावरती बेस्ट ऑप्शन म्हणजेच हे वरणफळ. आमच्याकडे याला चिकोल्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला सगळ्यात आधी कमेंट करून नक्की सांगा. याचे 2 मेन वैशिष्ट्य म्हणजेच अगदी झटपटसुद्धा तयार होतं आणि भांडीसुद्धा कमी पडतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आम्ही 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते. डाळ तर इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता यामध्ये डाळ बुडेल एवढं आपल्याला पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यासोबतच इथे एक छोटा म्हणजे मीडियम साईजचा टोमॅटो मी यामध्ये कापून टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल. पण याची टेस्ट मात्र खूप छान येते. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथं बघा मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा चॉप केला आहे. त्यानंतर आलं लसूण मी खिसणीवरती खिसून घेतलं आणि थोडासा कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता इथे तोपर्यंत आपली डाळच्या 3 शिट्ट्यासुद्धा झाल्यात आणि डाळ ना खूप जास्त अशी पातळ म्हणजे आपल्याला पूर्ण लोणवायची नाही आहे. अगदी थोडंसं आपल्याला जस्ट विस्करच्या मदतीने ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अशी जर तुम्ही टेस्ट केली ना तर टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान लागते. तर आता इथे बघा मी फक्त अगदी हलक्या हाताने ना व्यवस्थित अशी म्हणजे पूर्ण पण नाही घोटवायची. थोडा वेळ घोटवून घ्यायची आणि इथं आपली डाळसुद्धा घोटवून झालेली आहे. अगदी झटपट तयार करायचं असेल ना आणि अजूनच कमी भांडी पाडायची असतील तर अगदी छोट्या पातेल्यामध्ये तुम्ही ती तुरीची डाळ वरण आपलं जे केलेलं आहे तर ते काढून घ्या आणि त्यामध्येच कुकरमध्ये जरी तुम्ही फोडणी दिली ना तरीसुद्धा चालेल. खरं तर मी तसंच करते, पण आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यामुळे मग मी या ठिकाणी कढईचा वापर केलेला आहे. तर कढईमध्ये जवळपास मी 2 पळ्या तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि त्यासोबतच अगदी पाव चमचा हिंगसुद्धा त्यामध्ये घालायचं. म्हणजेच ना त्याची आणखी छान अशी फोडणी आपली तयार होते. फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये जो आपण कांदा बारीक कट करून घेतलेला होता ना, तर तो कांदा संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा. आणि कांद्याला आपल्याला असं भरपूर वेळ शिजवण्याची सुद्धा गरज पडत नाही. एक 5 ते 6 मिनिटामध्ये कांदा छान परतला जातो. कांदा 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. 2 ते 3 मिनिट कांदा परतला गेला आहे, तर आता आपण जे आलं लसूण खिसून घेतलेलं होतं, तर ते यामध्ये घालून घेतलं. या स्टेजला घातल्यामुळे काय होतं, की त्याचा जो कच्चेपणा असतो, तर तो संपूर्ण निघून जातो आणि चवीलासुद्धा छान लागते. ही जी स्टेप आहे ना, म्हणजे आलं लसूण जे आहे ना, तर ते तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकतात. पण आपलं मेन ऑप्शन काय आहे, की आपल्याला खूप सारी भांडीसुद्धा भरवायची नाही आहे. त्यामुळे मग अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. तर इथं बघा आता व्यवस्थित छान असे कांदा आणि आलं लसूण जे आपण खिसून घेतलेलं होतं तर ते छान असं परतलं गेलं आहे. तर आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि त्यासोबतच आपल्याला जो तुम्ही घरगुती रोजच्या जेवणामध्ये मसाला वापरता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. मी इथं जवळपास 2 ते 2.5 चमचे मसाला टाकून घेते. आणि हो, जर तुम्ही लाल तिखटाचा या ठिकाणी वापर करत असाल ना तर अगदी पाव चमचा तुम्ही यामध्ये गरम मसाला घाला. म्हणजेच त्याची टेस्ट आणखी छान लागते. 2 ते 3 मिनिट 2 मिनिट जस्ट हे छान परतवून घ्यायचं. म्हणजेच तिखटाचा जो कच्चेपणा असतो तर तो सुद्धा या ठिकाणी निघून जातो. आणि जे आपण वरण जे आहे तर ते छान असं मिक्स करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं. आता ह्या स्टेजला आपल्याला ना पाणी जे आहे ना तर ते व्यवस्थित त्यामध्ये घालायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नको आहे आणि खूप जास्त पातळसुद्धा नको व्हायला हवं. तर इथे थोडासा अंदाज घेतच पाण्याचं प्रमाण जे आहे ना तर ते त्यामध्ये घालायचं. म्हणजेच चव जी आहे ना तर ती खूप छान लागते. तर इथं मला ना थोडंसं असं घट्टसरच वाटत होतं. म्हणजे सुरुवातीला ते आपल्याला थोडंसं पातळ वाटतं किंवा घट्ट पण वाटू शकतं. पण ज्यावेळेस आपण त्यामध्ये चपातीचे ते तुकडे करून टाकतो ना, तर त्यावेळेस त्या वरणाला थोडासा जास्त घट्टपणा येतो. त्यामुळे मी थोडंसं आणखी त्यामध्ये पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर आता इथं मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण ज्या प्रकारे चपातीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. शक्य असेल ना, तर थोडंसं कडकसरच मळायचं. म्हणजेच काय होतं, की त्या ज्या आपण तुकडे करतो ना चपातीचे, तर ते एकमेकांना चिपकत वगैरे नाही.
तर इथं मी ना संपूर्ण जी आहे कणिक तर छान अशी व्यवस्थित भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता इथं बघा कणिक छान मळून घेतलेली आहे. तर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित परत एकदा छान अशी मळून घ्यायची. तर आता इथे आपली कणिक छान अशी मळून झालेली आहे. एका साईडला आपण कणिकसुद्धा मळून घेतली तोपर्यंत इथे बघू शकता वरणाला तरीसुद्धा जी आहे ना ती उकळी आलेली नाही आहे. आणि जे आपण छान असं कट करून घेणार आहोत चपाती लाटून तर त्याला वरणाला छान अशी उकळी यावी लागते तेव्हाच त्यामध्ये आपल्याला ते घालायचं आहे. तर इथं मी ना बघू शकता आता एकदम मोठे-मोठे म्हणजे जेवढी मी कणिक मळून घेतली होती ना तर त्याचे मी फक्त 3 भागांमध्ये म्हणजेच मी फक्त 3 चपात्या लाटून घेणार आहे आणि थोडंसं जाडसरच त्यामध्ये ते टाकायचं म्हणजेच काय होतं की ते शिजलंसुद्धा छान जातं, चवसुद्धा छान लागते आणि ते एकमेकांना चिपकतसुद्धा नाही. काहीही तेल वगैरे न लावता आपण ज्या प्रकारे चपाती वगैरे लाटतो तशीच गोलसर लाटून घ्यायची. जर तुम्ही डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्मवरती लाटत असाल ना चपाती वगैरे, तर मग तुम्ही तर हे अख्ख्या गोळ्याची जरी चपाती एकच मोठी जरी लाटून घेतलीत ना, तरीसुद्धा चालते. तर इथे आता सुरीच्या मदतीने बघू शकता मी कशाप्रकारे ना छान असे याचे तुकडे करून घेते. थोडे मोठेच तुकडे याचे करायचे म्हणजेच काय होतं की ते शिजल्यानंतर असे एकमेकांना अगदी चिपकत वगैरे नाही आणि मग खाण्यासाठी पण व्यवस्थित आपल्याला ते खाता येतात. त्यामुळे थोडेसे मोठेच तुकडे करायचे म्हणजेच ते शिजतात सुद्धा छान. तर आता इथे बघा ना एक चपाती माझी लाटून झाली कारण की हा जो अंदाज आहे जर तुम्हाला हे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल ना, तर तुम्ही एकदम सगळं जे आहे ना, तर ते चपाती लाटून त्याचे तुकडे वगैरे करून एका पेपरवरती किंवा मग प्लेटमध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता. कारण की हे जे आहे ना, तर मी 2 आणखी चपात्या लाटून घेणार आहे आणि असं सेम प्रोसेसने करणार आहे. तोपर्यंत याला छान व्यवस्थित अशी उकळी येईल. तर आता एक-एक करूनच यामध्ये हे आपल्याला घालायचं आहे, म्हणजेच ते एकमेकांना चिपकणार नाही. तर आता इथे बघा मी 3 टप्प्यांमध्ये व्यवस्थित चपाती वगैरे लाटून घेतली आणि तुकडे जसे-जसे माझे तयार झाले तसे-तसे मी त्यामध्ये टाकून घेतलं. तर आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता अजिबात खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही असं आपलं वरण जे आहे तर ते तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारचं, अशाच कन्सिस्टन्सीचं जर तुम्ही बनवलंत ना तर चवीलासुद्धा छान लागतं आणि मग खाणांनासुद्धा खूप असं पातळ वगैरे अजिबात लागत नाही. तर इथं ना काय करायचं की थोडासा मोठा गॅस, छोटा गॅस असं करून ना तुम्ही त्याला छान अशी उकळी आणायची आणि थोडंसं एक 2-3 वेळेस जर तुम्ही याला खालीवरती केलं ना तर सगळ्याच ज्या आपले चपातीचे जे तुकडे आहेत ना तर ते सुद्धा छान असे शिजतात. याला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. फक्त एक 7 ते 8 मिनिट जर तुम्ही याला व्यवस्थित अशी उकळी आणलीत ना तर अगदी छान असं शिजतं. पण हो, जर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही करत असाल ना, तर मग थोडंसं झाकण वगैरे ठेवून आणि थोडंसं जास्त वेळा मिक्स करा. नाहीतर मग काय होतं, खालच्या ज्या आहेत ना तर ते खालीच लागायला सुरुवात होते आणि वरच्या मग वरतीच त्या कच्च्या राहून जातात. तर हे असं थोडंसं पसरट भांडं जर घेतलं ना, तर आपल्याला मिक्स करायलासुद्धा थोडंसं सोपं जातं. तर इथं बघा आपण जे वेळेस ना चमचा हलवतो ना, तर त्यावेळेस थोड्याशा हलक्या लागायला सुरुवात झालं म्हणजे मिक्स करताना आपल्याला हलकं लागायला सुरुवात झाली, की समजायचं की हे जे आहेत ना आपले वरणफळ ते एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. तर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली कारण की कुठल्याही पदार्थामध्ये जर तुम्ही कोथिंबीर जास्त घातली ना, तर त्याची चव जी आहे ना, तर ती खूप छान लागते. तर आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती बंद करून टाकू. तर इथं आपले तयार आहे छान असे हे वरणफळ. हे छान असे वरणफळ गरमागरम खायला तर छानच लागतात आणि त्यासोबतच छान थोडंसं लोणचं आणि पापड आणि कांदा जर असेल ना, तर आणखीन खूपच छान मजा येते. तर इथं ना त्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि मस्त हे खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग मंडळींनो, उन्हाळ्यामध्ये खूप कंटाळा आला असेल ना, तर ही माझ्या पद्धतीने रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.